नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. युरोपातील देशांची परिस्थिती सध्या तरी चिंदीचोर गुंडासारखी झालेली आहे. हे गुंड भाईच्या जीवावर पोसलेले असतात आणि भाईच्या जीवावरच याला त्याला चिपण्याचं काम करत असतात. परंतु भाईचा वरवंटा जेव्हा यांच्या घरावर चालायला लागतो तेव्हा मात्र ते इतरांकडे अपेक्षेने बघू लागतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टेरिफ लादलं होतं आणि त्याच्यानंतर ट्रम्प यांच्या तालावर नाचत या सगळ्या देशांनी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि यांची जी रीत होती ती अत्यंत विचित्र होती. आम्ही तर रशियाकडून स्वस्तातलं तेल विकत घेणार, परंतु भारताने मात्र हे स्वस्त तेल विकत घ्यायचं नाही असा यांचा दबाव होता भारतावर. अर्थात भारताने हा दबाव मानला नाही. आता डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी ग्रीनलँडकडे वळली आहे आणि त्याच्यानंतर या देशांना हुडहुडी आलेली आहे. भारताकडे ते अपेक्षेने बघतायत, कारण रशियाशी पंगा आहे, चीनवर भरोसा ठेवू शकत नाही, अमेरिकेशी वाकडं झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताकडून या देशांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आपण पाहाल की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये युरोपचे तालिबान नेते भारताच्या भेटीवर येणार आहेत. युरोपामध्ये अनेक बडे देश असे आहेत ज्यांनी कधी काळी जगातल्या अनेक देशांवर राज्य केलेलं आहे. त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे, अनेक वर्ष त्यांच्यावर राज्य केलेलं आहे, त्यांचं शोषण केलेलं आहे. परंतु या देशाचे जे नेते असतात त्यांच्या तोंडात मात्र कायम लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या बाता असतात. आणि हे सगळे देश वर्षानुवर्ष दशकोनुदशक अमेरिकेचे खंदे समर्थक राहिलेले आहेत. अमेरिकेच्या लुटीमध्ये यांचा नेहमीच वाटा राहिलेला आहे. अमेरिकेने जगभरामध्ये सत्तापालटाची पापं केली. सत्तापालट म्हणजे काय? लोकशाहीच्या पुनर्स्थापनेच्या नावाखाली सत्तापालट करायचा, एखाद्या देशाच्या दमदार नेत्याला बाजूला करायचं, तिथे आपला मोहरा बसवायचा आणि या देशामध्ये आपली दुकानदारी सुरू करायची. आणि त्याच्यानंतर जी लूट सुरू होते त्या लुटीमध्ये या देशांचा सुद्धा वाटा राहिलेला आहे. अर्थात अमेरिकेच्या वाट्याला नेहमी रसरशीत मांस आलं आणि यांच्या वाट्याला मात्र चघळायला हाडं. युरोपियन देश आणि अमेरिकेची ही जी भागीदारी आहे त्याचा आधार कायमच स्वार्थ राहिलेला आहे. जोपर्यंत अमेरिकेकडून त्यांचा स्वार्थ साध्य होत होता तोपर्यंत हे देश अमेरिकेच्या सोबत उभे राहिले. अमेरिकेच्या प्रत्येक पापाला यांनी मम म्हटलं, परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. आता अमेरिकाच यांचे लचके तोडायला तयार आहे. परंतु जेव्हा अमेरिका यांच्या सोबत होता तेव्हा यांनी जो दुटप्पीपणा केला त्याचा अनुभव भारताने सुद्धा घेतलेला आहे. रशियाच्या तेलावर जेव्हा अमेरिकेने निर्बंध लादले त्याच्यानंतर सुद्धा युरोपातले अनेक देश थेट रशियाकडून तेल विकत घेत होते. ज्यांना थेट तेल विकत घेणं शक्य नाहीये ते भारताकडून विकत घेत होते. म्हणजे जे तेल रशिया भारताला निर्यात करतो आणि भारत जे रिफाईन करतो ते डिझेल युरोपातले देश विकत घेत होते. म्हणजे उघड उघड दुटप्पीपणा सुरू होता. त्या देशांना माहित होतं की भारत हा काही तेल उत्पादक देश नाहीये, भारतामध्ये काही तेलाचे साठे नाहीयेत, तेलाच्या विहिरी नाहीयेत. भारत स्वतः तेल आयात करत असतो, मग भारत आपल्याला निर्यात कुठून करणार? परंतु जेव्हा गरज असते तेव्हा प्रश्न विचारायचे नसतात, तेव्हा फक्त गरज भागवून घ्यायची असते. युरोपातले देश नेमकं तेच करत होते. अमेरिकेने दबाव आणल्यानंतर या देशांनी भारताला शहाणपणा शिकवायला सुरुवात केली की तुम्ही तेल विकत घेऊ नका, आम्ही मात्र घेत राहणार. भारताने रशियाकडून मिळणारं तेल खरेदी करणं बंद करावं म्हणून कोणी कोणी भारतावर दबाव नाही आणला. कुणी भारताच्या विरोधात विधानं नाही केली. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेन, युरोपियन कमिशनच्या परराष्ट्र विभागाच्या अध्यक्षा काजा कॅसल आणि त्याच विभागात काम करणारे जोसेफ बोरेल अशा अनेक लोकांनी भारतावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न केला, भारताला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केला, भारताला हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही रशियाला फंडिंग करताय वॉर मशीन चालवण्यासाठी. आता मात्र युरोपातील नेत्यांची भाषा बदललेली आहे, त्यांची भूमिका सुद्धा बदललेली आहे, कारण ग्रीनलँडचा मुद्दा तापायला लागलेला आहे. ट्रम्प यांनी थेट ग्रीनलँडमध्ये राहणाऱ्या 57,000 रहिवाशांशी थेट वाटाघाटी करण्याचं सुतोवाच केलेलं आहे आणि त्याच्यामुळे युरोपातले हे जे नेते आहेत ते प्रचंड हादरलेले आहेत. आता एखाद्याला जर ठोकायचं असेल तर तुम्हाला त्याचं कारण सुद्धा द्यावं लागतं. ग्रीनलँडला ठोकण्यापूर्वी ट्रम्प यांनी हे कारण तयार ठेवलेलं आहे. ट्रम्प असं म्हणतायत की चीन आणि रशियाच्या जहाजांनी ग्रीनलँडला विडा घातलेला आहे आणि अमेरिकेच्या सुरक्षेसाठी ग्रीनलँड ताब्यात घेणं हे अत्यंत महत्वाचं बनलेलं आहे. ग्रीनलँड थांबण्यासाठी ट्रम्प जगाला वेगवेगळी कारणं सांगतायत, परंतु खरी कारणं जगाला ठाऊक आहेत. 3 महत्वाच्या कारणांसाठी ट्रम्प यांना ग्रीनलँड हवं आहे. एकतर बर्फाच्या स्वरूपामध्ये ग्रीनलँडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचे साठे आहेत. भविष्यामध्ये जेव्हा जगामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होईल तेव्हा ग्रीनलँड सारख्या देशांना मोठं महत्व प्राप्त होणार आहे. ग्रीनलँड ज्या आर्टिक क्षेत्रामध्ये येतो त्या आर्टिक क्षेत्रामध्ये तापमान कायम 0 डिग्रीच्या खाली असतं, त्यामुळे इथे सर्वत्र बर्फाच्या जाडजाड चादरी पसरलेल्या असतात. त्यामुळे इथे व्यापारी किंवा प्रवासी जहाजं ये जा करू शकत नाहीत, कारण कोणताही सागरी मार्ग आज इथे उपलब्ध नाहीये. परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगाचं तापमान वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे आर्टिकमध्ये जे बर्फ आहे ते हळूहळू वितळत चाललेलं आहे. या वितळणाऱ्या बर्फामुळे नवे जलमार्ग भविष्यामध्ये निर्माण होणार अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि आर्टिकचा जो जलमार्ग आहे तो अन्य मार्गाच्या तुलनेने जगासाठी किफायतशीर ठरणार आहे आणि भारतासाठी तर निश्चित किफायतशीर ठरणार आहे. आणि त्यामुळे या मार्गावर भविष्यामध्ये आपली पकड हवी असा विचार करून ट्रम्प ग्रीनलँड गिळण्याचा प्रयत्न करतायत.
एखादा देश जेव्हा आपली भूमी गिळण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात आल्यानंतर त्या देशाचे नेते स्वाभाविकपणे अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया देणार, अत्यंत तीव्र प्रतिक्रिया देणार. ट्रम्प यांनी जे जे विधान केलेलं आहे त्या विधानावर प्रतिक्रिया म्हणून डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या जवानांना फरमान काढलेलं आहे आणि स्पष्ट केलेलं आहे की कोणी जर डेन्मार्कची भूमी पादाक्रांत करण्याचा प्रयत्न केला तर गोळ्या घालण्यासाठी तुम्ही आमच्या आदेशाची वाट बघू नका. डेन्मार्कचे ज्या पंतप्रधान आहेत मेटे फेड्रिक्सेन यांनी अमेरिकेला थेट सुनावलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की अमेरिकेने आमच्या भूमीचे लचके तोडण्याचा प्रयत्न करू नये आणि अमेरिकेने आम्हाला वारंवार धमक्या सुद्धा देऊ नये. डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या भूमीवरून युरोपामध्ये महाभारत सुरू केलेलं आहे. युरोपातल्या नेत्यांच्या हे सगळं लक्षात येत आहे आणि ते हळूहळू ट्रम्प यांच्या विरोधात बोलायला सुद्धा लागलेले आहेत आणि ट्रम्प यांच्या विरोधात एकत्र सुद्धा यायला लागलेले आहेत. भारताकडे हे सगळे नेते खूप आशेने बघतायत. जानेवारी महिन्यामध्ये जर्मनीचे चॅन्सेलर फेडरिक मर्ज भारतामध्ये येत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी म्हणजे 26 जानेवारी रोजी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा भारत भेटीवर येत आहेत आणि या भेटीमध्ये म्हणजे फक्त भेट नाहीये, या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यावर अत्यंत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे आणि चर्चेचे विषय अर्थातच ते असतील जिओ पॉलिटिक्स, युरोपमध्ये काय चाललंय, ग्रीनलँडमध्ये काय चाललंय, टेरिफचा विषय असेल आणि अन्य बरेच विषय असतील. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर सध्या युरोपच्या भेटीवर आहेत. काल त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताच्या संदर्भात एक खूप महत्वाचं विधान केलेलं आहे. ते असं म्हणाले की भारत ही कोणाची जहागिरी नाहीये आणि हे विधान कोणाला उद्देशून केलेलं आहे ही बाब तर स्पष्ट आहे. टेरिफच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प भारताचे हात पिरगळण्याचा प्रयत्न करतायत. ते भारतावर अटी शर्ती लादतायत. भारताला सातत्याने सांगतायत की तुम्ही रशियाकडून तेल विकत घेऊ नका, तुम्ही रशियाकडून युरेनियम विकत घेऊ नका. म्हणजे तेलाच्या प्रकरणामध्ये युरेनियमची भर अलीकडेच अमेरिकन नेत्यांनी टाकलेली आहे. तर भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न करतायत आणि भारत म्हणतोय की आमची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे, त्या ऑटोनॉमीवर तुम्ही गदा आणण्याचा प्रयत्न करू नका. परंतु ट्रम्प म्हणायलाच तयार नाहीयेत. ते सारखे वारतावर दबाव वाढवतायत, भारताला चेपण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्या संदर्भात इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं जे विधान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. ते असं म्हणाले की भारत ही कोणाची जहागिरी नाहीये. त्यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना टोला लगावलेला आहे. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये युरोपातले 3 महत्वाचे नेते भारत भेटीवर आहेत आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत भेटीवर येत आहेत. या भेटीला अत्यंत महत्व आहे कारण फ्रान्स हा युरोपमधला अत्यंत बलाढ्य देश आहे. युरोपमध्ये जे 4 देश मोठे देश आहेत, युके आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इटली आहे, त्याच्यामध्ये फ्रान्सचं जे स्थान आहे ते जबरदस्त आहे. कारण फ्रान्स हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत पुढारलेला देश आहे आणि विशेष करून ते तंत्रज्ञान जे लष्करासाठी वापरलं जातं, संरक्षणासाठी वापरलं जातं. युरोपातील देशांना भारत हा आपल्या सोबत हवा आहे असं वाटतंय. त्याची अनेक महत्वाची कारणं आहेत. एकतर ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये भारताची जी ताकद आहे ती सगळ्या जगाने बघितली. जगाच्या लक्षात आलं की भारत जेवढं दाखवतो त्याच्यापेक्षा खूप जास्त भारताकडे आहे. भारताकडे एक जबरदस्त तंत्रज्ञान आहे. अशा प्रकारचं जे तंत्रज्ञान आहे ते जगातल्या विकसित देशांकडे सुद्धा नाहीये. त्यामुळे भारताची मैत्री युरोपातल्या देशांना हवी आहे. दुसरं महत्वाचं कारण, भारत ही आशियातली महाशक्ती आहे. तिसरं महत्वाचं कारण, भारत हा ग्लोबल साऊथच्या देशांचा निर्विवाद नेता आहे. ग्लोबल साऊथचे देश जे विकसनशील देश आहेत, अविकसित देश आहेत आणि असे देश भारताबद्दल आदर बाळगून असतात, भारताशी त्यांना संबंध हवे असतात आणि भारतावर त्यांचा प्रगाढ विश्वास आहे. चौथं आणि सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे भारत हा रशियाचा घट्ट मित्र आहे. भारताची ही जी बलस्थानं मी तुम्हाला सांगितली ती काही कालपर्वा निर्माण झालेली नाहीयेत. ही बलस्थानं आधी सुद्धा अस्तित्वात होती. युरोपाच्या नेत्यांना ही बलस्थानं आधी सुद्धा ठाऊक होती, परंतु तेव्हा त्यांना ती व्यवस्थित दिसत नव्हती. त्याचं कारण काय? डोळ्यासमोर धुंदी होती की अमेरिका आपला पाठीराखा आहे, अमेरिका आपला तारणहार आहे, कोणत्याही वाईट परिस्थितीतून अमेरिका आपल्याला बाहेर काढणार, आपल्याला हात देणार. ही धुंदी उतरायची सुरुवात झाली रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यापासून. आता ग्रीनलँड प्रकरणानंतर तर युरोपच्या नेत्यांचे डोळे खाडकन उघडलेले आहेत. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की अमेरिका कमजोर जरी झाला असला तरी कमजोर देशांवर अधिपत्य निर्माण करून, या देशांची लूट करून अमेरिका आता आपली तिजोरी भरण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचा फटका युरोपातल्या कोणत्याही देशाला कोणत्याही क्षणी बसू शकतो. युरोपातील जे देश आहेत त्यांची अवस्था सध्या तरी खूप बिकट झालेली आहे. कारण अमेरिकेच्या नादाला लागून अमेरिकेने छू केल्यानंतर युरोपच्या देशांनी रशियाला अंगावर घेण्याचं काम केलं आणि आता तर ट्रम्प सुद्धा त्यांना चेपण्याचा प्रयत्न करतायत. ट्रम्प यांनी रशियाच्या तेलावर निर्बंध लादले, त्याच्यानंतर भारतावर टेरिफ लादलं आणि जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा युरोपातल्या देशांचे नेते टाळ्या पिटत होते, मजेत सगळं बघत होते. परंतु आता काय परिस्थिती आहे?
आता फासे पलटलेले आहेत. आता हेच देश अडचणीत आलेले दिसतात. ट्रम्प यांच्या विरोधात बिनधास्त बोलणारा नेता अशी युरोपमध्ये इमॅन्युएल मॅक्रोन यांची ओळख आहे. त्यामुळे अनेकदा ट्रम्प आणि मॅक्रोन यांच्या शाब्दिक चकमकी झडत असतात. हे मॅक्रोन आता उघडपणे भारताची बाजू घेत आहेत. ट्रम्प यांच्या विरोधात बोलत आहेत. मॅक्रोन असं म्हणालेत की भारत ही कोणाची जहागिरी नाहीये. अमेरिकेमध्ये भारताच्या विरोधात जे काही घडतंय त्या पार्श्वभूमीवर मॅक्रोन यांचं विधान आलेलं आहे. अमेरिकेमध्ये भारतावर पुन्हा एकदा 500% टेरिफ लावण्यासाठी एक विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे. मॅक्रोन भारताचे समर्थन करतायत कारण त्यांना दिसतंय की ट्रम्प युरोपच्या वाकड्यात शिरलेले आहेत. युरोपचं संरक्षण कवच साफ निखळून पडलेलं आहे. नाटो निरर्थक झालेला आहे. रशिया युरोपला आता एक हाती भाजू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर भारत त्यांच्यासोबत उभा राहतो तर त्यांचा फायदा आहे रशियाला हाताळण्यासाठी. युरोप आणि भारत जर खरोखर एकत्र आले तर दोन्ही बाजूला त्याचा फायदा होणार आहे. युरोपातल्या देशांकडे सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे. ते तंत्रज्ञान UK कडे आहे, फ्रान्सकडे आहे, इटलीकडे आहे, जर्मनीकडे आहे. भारताला या तंत्रज्ञानाची गरज आहे. हे तंत्रज्ञान दोन्ही प्रकारचं आहे. लष्करी तंत्रज्ञान सुद्धा आहे आणि औद्योगिक तंत्रज्ञान सुद्धा आहे. हे तंत्रज्ञान जर भारताला मिळालं तर भारताची जी आगेकूच आहे ती अधिक वेगाने होऊ शकते. 6th जनरेशन फायटर प्लेनच्या संदर्भात फ्रान्स आणि भारतामध्ये काही वाटाघाटी सुरू आहेत. सॅफ्रॉन इंजिनाच्या संदर्भात भारत आणि फ्रान्समध्ये वाटाघाटी सुरू आहेत. विकसित देशांना देण्यासारखं सुद्धा भारताकडे बरंच काही आहे. ब्रिक्स आणि G7 देश असे 2 तट जगामध्ये पडलेले दिसतात. भारत या 2 तटाच्या मध्ये एक महत्वाचा पूल होऊ शकतो. या दोन्ही गटांना अधिक जवळ आणण्याचं काम करू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा हिशोब होता की भारताला जर आपण चेपण्याचा प्रयत्न केला, भारताला जर आपण टेरिफ अस्त्राने नामोहरम केलं तर भारताची अर्थव्यवस्था डळमळेल, भारत एकाकी पडेल, सगळं जग आपल्या सोबत उभं राहील आणि भारताची मजा बघेल. प्रत्यक्षात घडताना भलतंच दिसतंय. भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत चाललेली आहे आणि ट्रम्प एकाकी पडत चाललेले आहेत. युरोपचे देश सुद्धा आता भारताशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. कियर स्टार्मर भारतामध्ये येऊन गेले. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फ्रान्स, जर्मनी आणि युरोपियन संघाचे महत्वाचे नेते भारतामध्ये दाखल होत आहेत आणि हे सगळं बघून ट्रम्प यांचा तिळपापड होणार, त्यांची आगाग होणार ही बाब तर स्पष्टच आहे. ट्रम्प यांनी गेल्या काही काळामध्ये मोदींच्या विरोधात भलती सलती अशी अनेक विधानं केली. मोदींनी यापैकी एकाही विधानाला उत्तर दिलं नाही. उत्तर देण्याचे ते भानगडीतच पडत नाहीत. ते न बोलता आपला कार्यक्रम करून टाकतात. युरोपातले देश कमकुवत झालेले आहेत म्हणून ट्रम्प त्यांना मोजत नव्हते. परंतु हे देश जर नरेंद्र मोदी आणि भारत यांच्या बाजूला उभे राहतात तर ट्रम्प यांना भोवळ आल्याशिवाय राहणार नाही. भारताला ताब्यात घेण्याचं ट्रम्प यांचं जे स्वप्न होतं ते हवेत विरल्याशिवाय राहणार नाही. इथे माझ्या वाणीला पूर्णविराम देतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.